थंडी पडली होती. आत्ता संध्याकाळचे 6 वाजले होते. विपुल आपल्या मित्रांबरोबर सिनेमा हॉलमधून बाहेर पडला. काय झालं विपुल, थांबलास का? अरे ते माझ्या बुटांना जरा धूळ लागली. समोर तो चप्पलवाला बसलाय ना, त्याच्याकडून जरा पॉलिश करून घेतो. अहो चप्पलवाले, जरा माझे बूट खराब झाले, ते जरा चकचकीत करून द्या. दे बेटा, मी तुला चांगलं पॉलिश करून देतो. एक मिनिट, हे बेटा कोणाला म्हणालात? तुम्ही हे चप्पल बनवणारे लोक आमच्याशी नातं जोडून उगाच जास्त पैसे लुटायला बघता. लवकर पॉलिश करा. अरे या रोहित, समोर ते गरमागरम भुट्ट्याची गाडी बघून तोंडाला पाणी सुटलंय मित्रा. या कडाक्याच्या थंडीची मजाच काही औरे. स्वेटर अंगात चढवा आणि थंडीत गरम गरम खाण्याची मजाच वेगळी आहे. जा ना, जरा त्या गाडीवरून 2 भुट्टे घेऊन ये ना. हे बुट पॉलिश करून झाले. तुम्ही लोक कितीही पैसे कमावले ना तरी भिकारीच राहणार. थंडीत बसून राहाल पण स्वतःसाठी स्वेटर घेणार नाही. ही फाटकी चादर अंगावर पांघरून इथंच रस्त्यावर बसून राहणार. या ते बूट आणि हे घ्या 5 रुपये. 5 रुपये? पण हे बूट पॉलिशचे तर 20 रुपये झाले. तुम्ही डबल पॉलिश लावायला सांगितलं ना. डोकं फिरलंय काय? 20 रुपये? 2 रुपयाची तुझी ती पॉलिशची डबी पण नाही आणि 20 रुपये मागतोयस. हे 5 रुपये ठेवतोस का ते सांग, का परत खिशात घालू? बिचारा तो म्हातारा काय बोलणार. त्याने चुपचाप ते 5 रुपये घेतले, कारण त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी होती आणि त्याला त्या 5 रुपयांचीही खूप गरज होती. विपुल आपल्या मित्राबरोबर गाडीत बसून निघून जातो. तो श्रीमंत घरातला मुलगा होता. त्याच्या मनात गरिबांसाठी काही दयामाया नव्हती. त्या म्हाताऱ्या चप्पलवाल्याचं नाव रामेश्वर होतं. तो आपल्या घरी जातो. काय झालं मालती? किशोर अजून घरी आला नाही का? बस, तुम्हाला ना आल्या आल्या नातवाचं तोंड बघितल्याशिवाय काही चैन पडत नाही. काय करणार मालती, आपली सून आणि मुलगा गेल्यानंतर किशोर आपली जबाबदारी आहे, पण आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही. आजोबा, परत तुम्ही तेच बोललात. आता मी तुमच्याशी बोलणारच नाही. किशोर, अरे तू नाराज नको होऊस. बरं, मी परत नाही बोलणार. हा, चल आपण दोघं एकत्र जेवायला बसू. आजोबा, आता मी 12वी पास झालोय. आता मी पण नोकरी करीन म्हणतो. मग तुम्हालाही काही काळजी नको. तू चांगलं शिकून मोठा हो आणि आयुष्यात चांगलं काम करावं एवढीच आमची इच्छा आहे बाळा. आजोबा, मी तो ओबीसीचा फॉर्म आणला होता ना, त्यामुळे मला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे बाळा. मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी किशोर कॉलेजमध्ये जातो. त्याचं ओबीसी मुळे चांगल्या कॉलेजमध्ये नाव लागतं. विपुलही त्याच कॉलेजमध्ये शिकत होता. यार विपुल, आज थंडी जरा जास्तच आहे ना. तुझा ओव्हरकोट तर खूपच भारी दिसतोय यार. भारी असणारच ना, डॅडींनी अमेरिकेहून आणलाय. इंडियन रुपीज मध्ये बघशील तर 10,000 रुपयाचा आहे. ओय, आंधळा आहेस का रे? दिसत नाही का? सगळी कॉफी माझ्या कोट्यावर सांडवलीस. हम बघतोस तुला आता. माझी काही चूक नाहीये. ती काही मुलं बास्केटबॉल घेऊन पळत होती. तो बॉल लागला म्हणून तुमची कॉफी सांडली. बावळट मुला, तुला या आधी कॉलेजमध्ये कधी पाहिलं नाही ते? अरे विपुल, ते दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये गरीब कोट्यातून काही मुलांना ऍडमिशन मिळतं ना, हा त्यातलाच एक आहे. अच्छा, गरीब घरचे लोक ज्यांच्यावर कॉलेज दया करून ऍडमिशन देतं त्यातला? याने तर ओव्हरकट काय, पण साधा स्वेटरही कधी घेतला नसेल. याच्या स्वेटर मध्ये एअर कंडिशनर पण लावलेला दिसतोय. त्याच्या स्वेटरला पडलेली भोक तर बघ, फुल लेसी आहे. स्वेटरला अशी भोका असलेली डिझाईन तर मी पहिल्यांदाच बघतोय यार. चल यार रोहित, कॅन्टीन मध्ये जाऊन गरमागरम सूप पिऊया. या थंडीत गरम गरम सूप प्यायला एकदम मजा येईल. चल. किशोर क्लासमध्ये जातो. तो विपुलच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. एक दिवस किशोर कॉलेजमधून घरी जात होता. तेव्हा त्याने पाहिलं की विपुल कुठल्या तरी मुलाला मारत होता. तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीच्या पुढे तुझी गाडी नेण्याची? तुला माहितीये का मी कोण आहे ते? माझे वडील किती मोठे बिझनेसमॅन आहेत ते. मनात आणलं ना तर तुझा हा धंदा आत्ता बंद करून टाकीन. मग मर तसाच. अहो, त्या रस्त्यावर काम चाललंय. तो रिक्षावाला स्पीडने पुढे चालला होता म्हणून मी फक्त त्याला जागा देत होतो. मी जाणून बुजून तुमच्या गाडी पुढे गाडी नाही नेली. एकतर चूक करतोस आणि वर उलट बोलतोस. हा, एवढ्या थंडीत नीट बोलता पण येत नाहीये तुला. थरथर कापतोयस आणि माझ्या समोर उभा राहतोयस. आधी माझ्या समोर उभा राहण्यासाठी त्या लायकीचा तर हो. गरीब कुठला. विपुल, याला सोडून दे.
त्याच्यातर्फे मी तुझी माफी मागतो. साधा फळ विक्रेता आहे तो, सोड त्याला. घ्या, आला अजून एक गरीब दुसऱ्या गरीबाची खातिरदारी करायला. चल रे रोहित, आपण कुठल्या तरी कॉफी शॉप मध्ये जाऊया, मस्त गरम गरम कॉफी पिऊया. सगळा मूड घालवला यांनी. माझे सगळे पेरू सांडून गेले. हे सगळे पेरू मी उधारीवर आणले होते. आता कसे पैसे देऊ मी यांचे काही समजून असं झालंय. एकतर आज माझे सगळे पेरू खराब झाले, 1 रुपयाची पण कमाई झाली नाही. काय करू मी आता? बिचाऱ्या त्या गरीबाच्या गाडीचं सगळं नुकसान करून विपुल तिथून निघून गेला. काय मिळालं त्याला या गरीबाचं नुकसान करून? या बिचारासाठी मी काहीच करू शकत नाही. काश मी याची काही मदत करू शकलो असतो. धन्यवाद पोरा, तू आज नसतास तर त्या पोरांनी मला मारूनच टाकलं असतं बघ. तुम्ही थंडीमुळे थरथर कापताय, हा स्वेटर घाला. किशोर त्याचा स्वेटर त्या दूधवाल्याला देतो. किशोरला गरिबीचं दुःख चांगलंच ठाऊक होतं, त्यामुळे त्याला याची जाणीव होती. तो त्या दूधवाल्याची मदत करू पाहत होता, पण त्याच्या स्वतःकडेच काही पैसे नव्हते. विपुलला जराही जाणीव नव्हती की एवढ्या कडाक्याच्या थंडीत एक गरीब बिचारा माणूस आपल्या फाटक्या कपड्यात घरातून पैसे कमावण्यासाठी निघालाय. त्याच्या कुटुंबाला खायला घालण्यासाठी त्याच्याकडे या पेरूच्या गाडीचाच सहारा होता, ज्यामुळे तो हे विकून त्यातूनच आपलं 2 वेळचं पोट भरू शकत होता. पण विपुलने त्याचं सगळं नुकसान केलं होतं. किशोर घरी पोहोचतो तेव्हाच रामेश्वरही येतो. किशोर, तुझा स्वेटर कुठे गेला? सकाळी तर तू घालून गेला होतास. आजोबा, एक हातगाडीवाल्याला खूप थंडी वाजत होती, तो थरथर कापत होता म्हणून मी त्याला दिला. अरे बाळा, पण तुझ्याकडे तर एकच स्वेटर होता राजा. बरं असू दे, तू हा स्वेटर घाल. हे घे. आज एक साहेब बाहेर स्वेटर आणि ब्लँकेट वाटत होते, तेव्हा त्यांनी मला हे स्वेटर आणि ब्लँकेट दिलं. लई चांगला माणूस होता बघतो. आता हे स्वेटर तुझ्या कामाला येईल बघ किशोर. पण आजोबा, तुमच्याकडे पण तर स्वेटर नाहीये ना, हा स्वेटर तुम्ही घाला. अरे माझ्याकडे ते काळं जॅकेट आहे ना, जे मागल्या वर्षी मिळालं होतं, मी तेच घालीन. ते चांगलं गरम आहे, तू हे घाल बाळा. रामेश्वरला स्वेटर आणि ब्लँकेट मिळाल्याचं एवढं अप्रूप नव्हतं. अशी खूप लोक होती जी त्याला नेहमी मदत करायची, आणि ही खूपच पुण्याची गोष्ट आहे की अशा कडाक्याच्या थंडीत गोरगरिबांना स्वेटर आणि ब्लँकेटचं वाटप करणं. किशोरने त्या गाडीवाल्याला आपला स्वेटर दिला आणि बदल्यात देवाच्या रूपात येऊन एका शेटजींनी रामेश्वरला स्वेटर आणि ब्लँकेट दिलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा किशोर कॉलेजमध्ये जातो, अरे डॉक्टरांनी सांगितलंय की विपुलला थंडी बाधलीये आणि त्यामुळे त्याची तब्येत जास्त बिघडलीये. त्यात पुढच्या 10 दिवसात आपली फायनल एक्झाम पण सुरू होतीये. केवढी जबरदस्त थंडी वाढलीये. काय गरज होती रे याला रात्रभर पार्टीत थांबायची? थंड हवेमुळे आजारी पडलाच ना. आणि तो तर इथे एकटाच राहतो, त्याचे आई वडील तर राजस्थान मध्ये राहतात. अरे विपुलला थंडी बाधलीये आणि तो एकटाच इथे राहतो, मग मला त्याची मदत करायला पाहिजे. रोहित, तू मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतोस का? किशोर रोहित बरोबर विपुलच्या घरी जातो. विपुलची हालत खूपच खराब होती. त्याला उठताही येत नव्हतं. त्याला चांगलीच थंडी भरली होती. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आणि डोळेही लाल झाले होते. रोहित, किशोर, तुम्ही दोघं? किशोर म्हणाला की तुला त्याला भेटायचं आहे, म्हणून मी त्याला इथं घेऊन आलो. विपुल, तू आराम कर. मी तुझ्यासाठी तुळस आणि आलं घातलेला चहा करून आणतो. दर 1 तासाने तुला वाफही घेतली पाहिजे, म्हणजे तुझ्या बॉडी मधली थंडी सगळी बाहेर येईल. ते तुळस आणि आलं घातलेला चहा पिऊन तर खूपच बरं वाटतंय. किशोर, तू माझ्यासाठी एवढं करतोयस आणि मी तुझा किती अपमान केला, तरीही तू माझ्यासाठी इथे आलास. किशोर, बस आता जास्त काही बोलू नकोस. तू झोप आता. तोपर्यंत मी तुझ्यासाठी गरम गरम खिचडी करून आणतो. किशोरचं असं प्रेमळ वागणं बघून विपुलला खूपच लाजल्यासारखं झालं. ज्या किशोरचा तो नेहमी अपमान करायचा, आज तोच किशोर त्याची मनापासून सेवा करत होता. दुसऱ्या दिवसापर्यंत विपुलच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होते. त्याचे आई वडीलही त्याला भेटायला येतात. मम्मी, हा किशोर आहे. आज याच्यामुळेच माझ्या तब्येतीत एवढी सुधारणा झालीये. नाहीतर मला काही समजतच नव्हतं की आता पुढे काय करावं ते. मी फक्त स्वेटर आणि जॅकेट घालून थंडीपासून वाचायचा प्रयत्न करत होतो, पण याने मला तुळस आल्याचा चहा दिला आणि गरम गरम खिचडी खायला दिली. त्यामुळे माझी तब्येत अजून सुधारली. हा खूप चांगला आहे मम्मी. किशोरला भेटून विपुलचे आई वडीलही खूप खुश होतात. काही दिवसानंतर विपुलची तब्येत एकदम चांगली होते आणि तो परीक्षेची तयारीही करतो. एक दिवस किशोर विपुलला आपल्या आजी आजोबांना भेटवण्यासाठी आपल्या घरी घेऊन जातो. किशोरच्या आजोबांना बघून विपुलला त्या सिनेमा हॉलच्या बाहेरचा तो किस्सा आठवतो आणि विपुलच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ते त्याचे पश्चात्तापाचे अश्रू होते. हाय,
मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.